नमस्कार, मी अर्चना एलमटे। आज माझे विचार पुन्हा एकदा मांडत आहे शासनाची शिष्यवृत्ती व अंमलबजावणी या विषयावर। तर सर्वप्रथम शिष्यवृत्ती म्हणजे काय? शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेली आर्थिक मदत का? तर नाही, शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेली फक्त आर्थिक मदत नाही, तर ती शिष्यवृत्ती म्हणजे त्या लंगड्याच्या काठीप्रमाणे आहे, तहानलेल्याच्या जेवणाप्रमाणे, तहानलेल्याच्या पाण्याप्रमाणे आहे। जे भुकेला आहे त्याला जसं जेवण भेटतं तशी ही शिष्यवृत्ती योजना त्या प्रत्येक गरीब होतकरू मुलांसाठी आहे, ज्यांच्या उरी स्वप्न तर खूप मोठे असतात, पण ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची अडचण असते, पैशाचा अभाव असतो आणि म्हणून हे सगळे गरीब मुलं या शिक्षणापासून वंचित राहतात। तर अशा सगळ्या गरीब मुलांना आर्थिक सहाय्य देऊन आपलं सरकार त्यांच्या त्या दिव्यातलं तेल बनतं, त्यांच्या त्या डोळ्यातलं स्वप्न पुरं करतं आणि ह्या आकाशात उंच उडण्यासाठी त्यांच्या पंखांना एक बळ देतं। जर आपण मागे वळून इतिहास पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले आणि जर आजचं ज्वलंत उदाहरण पाहायचं झालं तर बिरदेव डोणे यूपीएससी करून यूपीएससी मध्ये चांगला रँक घेऊन मेंढपाळाचा व्यवसाय करत करत ते आज आयपीएस झाले। असे कितीतरी मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील, सीए झालेले आहेत, ज्यांना पैशाचा खूप अभाव होता। तर या सगळ्यांसाठी माझे शासनाला खरंच कोटी कोटी प्रणाम। अशा कितीतरी योजना आपल्या भारत सरकारच्या, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून दिल्या जातात। त्यातल्या काही योजना बघायच्या झाल्या तर प्रगती शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना, पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना कनिष्ठ स्तरावरती आणि हीच गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना वरिष्ठ स्तरावरती। त्याचबरोबर काही स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना आहेत, तर काही माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना आहेत। शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती अशा काही शासकीय योजना आहेत आणि अशा कितीतरी योजना आहेत, जशी की राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना किंवा मग डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि अशा कितीतरी अनेक योजना आहेत, ज्या योजनेचा आजही गरीब मुलं फायदा घेतात, त्यांचे स्वप्न पुरी करतात आणि या आकाशात उंच भरारी घेतात। कारण या सगळ्या योजना चालू करण्यामागे आपल्या भारत सरकारचा एकच हेतू होता की आपल्या देशातल्या प्रत्येक गरीब मुलापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, प्रत्येक मुलगा, प्रत्येक माणूस आपल्या देशातला शिकला पाहिजे, साक्षर झाला पाहिजे। कारण आपल्याला माहित आहे शिक्षण हाच देशाचा विकासाचा पाया आहे। या शिक्षणाने माणूस विचार करायला शिकतो आणि त्याच्या विचार करण्याने आपला हा समाज बदलतो। कारण आपल्याला माहिती आहे शिक्षणाशिवाय प्रगती नाही, म्हणून आपल्या भारत सरकारने या खूप साऱ्या योजना चालू केल्या आहेत आणि आज त्या योजनेचा खूप सारे विद्यार्थी लाभ घेत आहेत। तर हे सगळं चालू असताना आजही अशी बरीच मुले आहेत की ज्या मुलांना या शिष्यवृत्ती योजनेची माहिती नाही आणि एक ही खूप मोठी खंत आहे। तर या योजनेची अंमलबजावणी करत असताना सरकारपुढे खूप साऱ्या समस्या आहेत, जसे की सरकारने एक महाडीबीटी पोर्टल सुरू केलं जिथे की सगळ्या शिष्यवृत्ती योजनेची माहिती मुलांना भेटते, पण अजूनही बरीच अशी मुले आहेत ज्यांचा समज आहे की ती शिष्यवृत्ती योजना म्हणजे आपल्यासाठी नाही किंवा तो खूप ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो, ते पोर्टल खूप किचकट आहे आणि काही सूचना तिथे फक्त इंग्रजीमध्येच येतात ज्या आपल्याला कळत नाहीत आणि बरेच मुलं या अशा गैरसमजामुळे या योजनेचा लाभ घेण्यापासूनच वंचित राहतात। तर मला असं वाटतं त्या जे महाडीबीटी पोर्टल आहे जिथे की काही त्रुटी आहेत, जिथे काही फॉर्म सबमिट केला तरी तो एरर दाखवतो किंवा अनसबमिटच दाखवतो, अशा बऱ्याच अडचणी मुलांच्या आहेत। तर ह्या सगळ्या अडचणीचं निरसन होण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये डिजिटल प्रशिक्षण केंद्र सुरू करणं गरजेचं आहे, शिष्यवृत्ती सहाय्यक केंद्र सुरू करणं गरजेचं आहे आणि मुलांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक वर्कशॉप घेणं गरजेचं आहे, कार्यशाळा घेणं गरजेचं आहे, जेणेकरून या फॉर्म प्रक्रियेची, फॉर्म भरणं आणि निवड प्रक्रिया या सगळ्यांची माहिती विद्यार्थ्यांना आणि त्या कर्मचाऱ्यांना भेटेल। प्रत्येक कॉलेजमध्ये किती कर्मचारी या सहाय्यक केंद्रामध्ये काम करतात आणि त्याच कॉलेजमध्ये मुलांची संख्या किती आहे या गोष्टीची शासनाला शहानिशा करणं गरजेचं आहे। कारण जर 2 कर्मचारी 100 मुलांचे शिष्यवृत्ती फॉर्म भरत असतील या डीबीटी पोर्टलवरती तर
तर नक्कीच काही मुलं या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, अजूनही बऱ्याच खेडोपाडी या योजनेची माहिती नाही आणि ते मुलं या योजनेचा वापर करून योजनेपासून वंचित राहतात. तर सगळ्यात जास्त अशी काही मासिकं जर आपल्याला पब्लिश करता आली किंवा अशी काही पुस्तकं ज्याच्यामध्ये शिष्यवृत्ती योजनेची नावे, त्यासाठी लागणारी त्यांची पात्रता, लागणारी कागदपत्रे या सगळ्यांची माहिती असलेली जर पुस्तकं आणि मासिकं आपल्याला गरीब मुलांपर्यंत पोहोचवता आली तर हे खूप मोठं असं काम या शिष्यवृत्ती योजने सरकारचं होईल. आणि असं केलं तर खऱ्या अर्थाने या शिष्यवृत्ती योजनेचा जो हेतू आहे तो साध्य होईल असं मला वाटतं. अशी मासिकं जर गरीब मुलांपर्यंत पोहोचली तर एकही मुलगा आपल्या भारतामध्ये या शिष्यवृत्ती योजनेपासून लांब राहणार नाही आणि खरं त्यांच्या दिव्यातलं तेल ही शिष्यवृत्ती योजना तेव्हा बनेल असं मला वाटतं. आणि प्रत्येक मूल आपल्या भारतातलं उंच भरारी आकाशात घेतल्याशिवाय प्रत्येक बिरदेव डोने सारखा मुलगा IPS, IAS, कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद.